तर जिथून मी पोस्ट टाकतोय की मी गोल्ड बाय करतोय, तर खूप लोकांना कन्फ्युजन आहे की नक्की कशात गोल्ड बाय करायचं. आणि खूप लोक कमेंट पण करताय की फिजिकल गोल्ड जर आपण बाय केलं, समजा काही ऑर्नामेंट बाय केला, तर घरचे सेल करून देणार नाही. काही लोक बोलत आहे की तुम्हाला मेकिंग चार्जेस 10% जातील. तर बघा, मी तर डिजिटल गोल्ड बाय करतो आहे. म्हणजे जे तनिष्क म्हणून वेबसाईट आहे आपली, तनिष्क तुम्हाला माहीत असेल, टाटाचं प्रोडक्ट आहे, ट्रस्टेड आहे, आणि म्हणून मी त्याच्यावर बाय करतो आहे. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी कॉईन्समध्ये कन्वर्ट करू शकतो. पण तिथे खूप जी एस टी जातो. म्हणजे समजा तुम्हाला 25,000चं गोल्ड बाय करायचं असेल, तर तुम्हाला 3% जी एस टी, म्हणजे जवळजवळ 750 रुपये तुमचे 25,000च्या मागे तुम्हाला जी एस टी पे करावे लागेल ॲट द टाईम ऑफ बाईंग. पण याच्या पण पुढे जाऊन जर तुम्हाला गोल्डमध्ये अशी इन्व्हेस्टमेंट करायची असेल की क्विक, समजा लवकर बाय करून आणि लगेच 6-7 महिन्यामध्ये तुम्हाला सेल करायचं असेल, मेकिंग चार्जेस वगैरे तुम्हाला नसतील द्यायचे, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे गोल्ड बीज. बघा, आता धनच्या प्लॅटफॉर्मवर मी आलो आहे. आता मी ते सर्च करतो, बघा, गोल्ड बीज, निप्पॉन गोल्ड ई टी एफमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकता. आता बघा, जवळजवळ 5 ऑगस्टला ह्या निप्पॉन गोल्ड बीची प्राईज होती 58. तिथून जसा गोल्ड वर जातो ना, तसं हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. म्हणजे याची व्हॅल्यूसुद्धा गोल्डनुसारच वर जाते प्रपोर्शनमध्ये. तर आता बघा, 5 ऑगस्टला याची प्राईज होती 58.5, आणि आत्ता करंटली प्राईस चालू आहे 72.5. म्हणजे जवळजवळ इथे तुम्ही बघू शकता की 23 ते 24%ची अपसाईड मूव्ह दिले. आणि गोल्डने सुद्धा एवढीच अपसाईड मूव्ह दिले ह्या मागच्या 6 महिन्यामध्ये, 23 ते 24%. मग तुम्ही डायरेक्टली, आपण जसे शेअर्स बाय करतो तसे ई टी एफ बाय करू शकता गोल्डचा, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सेल करू शकता. आपले जे नॉर्मल चार्जेस तुम्हाला लागतील, जसं आपण स्टॉक बाय करतो तेव्हा जे बाईंग आणि सेलिंग चार्जेस लागतात तेवढेच तुम्हाला लागणार. जसे गोल्डमध्ये तुम्हाला ऑर्नामेंटला मेकिंग चार्जेस वगैरे लागतात, असं तुम्हाला जर ते अवॉइड करायचं असेल तर तुम्ही ई टी एफमध्ये बाईंग आणि सेलिंग गोल्डची करू शकता.